हे मंदिर पेशवेकालीन किंवा त्याहूनही जुन्या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. कैलासपती भगवान शिव आणि माता पार्वती नंदीवर विराजमान असलेली ही भव्य आणि नयनरम्य मूर्ती नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटकंती जंक्शनवर. तर आज मी आणि माझा मित्र स्वप्नील आम्ही चाललो आहोत मुळशी तालुक्यातील जागृत देवस्थान खरावड्याच्या म्हसोबा त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी कसं जायचं, त्या ठिकाणचा इतिहास, त्या ठिकाणचा पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या ब्लॉगमध्ये सांगू. तर तुम्ही पूर्ण पहा. तर आम्ही थांबलो आहे आता सुदामाचे पोहे खायला. आधी थोडं खाऊन जाऊ कारण बराच वेळ जाणार आहे आम्हाला जायला. म्हणते कुठले घेणार आहे पोहे? सांबर पोहे. सांबर पोहे. सांबर आहे ना? सांबर, हे सांबर पोहे. आम्ही आहोत कोथरूड डेपोला. मित्रांनो पाहू शकता, पुढे सरळ गेले की पाषाणला डावीकडे वळायचं, आपल्याला मुळशीकडे जायचंय. रोड पुढे जातात सरळ बाणेवाडी बावधन साईडला. आपल्याला इकडे जायचंय. मित्रांनो खरावड्याला जाताना आपल्याला दोन रस्त्याने जाऊ शकतो आपण. तर हा एक रोड आहे इथून लेफ्ट साईडला, पण हा रस्ता खराब आहे खूप. तर हा इथून जाऊ नका, ह्या सरळ घाटातून जाऊ. हा तर मित्रांनो आता आम्ही दिलखुश वडापावला आलोय. फेमस वडापाव आहे इथला. टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे. आम्ही आधी खाल्लेत ह्या ठिकाणी वडापाव बराच वेळा. गरम आहे का? वरती रोड जातो ना? हा. बस पण येतं तिथं. हा बस आहे की. म्हसोबा मंदिर खरावडे ते कोथरूड डेपो. हो आहे ना, बस आहे की. हा रोड लवासाला जातो ना? सामुदायिक विवाह वगैरे होतात वाटतं. भारी केलं मंदिर. हे पण आता केलं वाटतं. आता केलं. श्री खरावड्याचा म्हसोबा देवस्थान वर्षानुवर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर लाखो मनांना धीर देणारा एक जागृत देवस्थान आहे. कैलासपती भगवान शिव आणि माता पार्वती नंदीवर विराजमान असलेली ही भव्य आणि नयनरम्य मूर्ती, आजूबाजूला पसरलेला अथांग निसर्ग, चेहऱ्यावरचे ते शांत भाव, हातातलं त्रिशूळ आणि डोळ्यातली ती अलौकिक तेजस्विता, या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर ही मूर्ती अशी वाटते जणू साक्षात शिव पार्वती कैलास पर्वतावरून भूतलावर अवतरले आहेत. हे मंदिर पेशवेकालीन किंवा त्याहूनही जुन्या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. जीर्णोद्धारानंतर हे मंदिर अत्यंत प्रशस्त आणि देखणे झाले आहे.
मुख्य मंदिराच्या आवारात दक्षिण बाजूला श्री गणपती, मारुती आणि श्री दत्तात्रय यांची मंदिरे आहेत. तसेच उजव्या बाजूला वाळंजाई देवीची मूर्ती आहे. मुळशी आणि मावळ परिसरातील लोकांची अशी घट्ट श्रद्धा आहे की संकटाच्या वेळी खरावड्याच्या म्हसोबाचा धावा केला की संकट टळते. यामुळेच या देवाला जागृत देवस्थान म्हटले जाते. आजूबाजूच्या गावातील लोक इथे नवस बोलू लागले आणि ते नवस पूर्ण होऊ लागले. यामुळे या स्थानाची कीर्ती मुळशी तालुक्यातून पसरत थेट पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेली. भाविकांनी दिलेले देणग्या आणि गावकऱ्यांचे श्रमदान यातून जुने मंदिर बदलून तिथे अत्यंत सुंदर, भव्य आणि सुसज्ज अशा मंदिराची निर्मिती करण्यात आली. गाभाऱ्यातील ती शांतता आणि देवाचं ते तेजस्वी रूप डोळ्यात साठून घेताना मन भक्तिरसात न्हावून निघतं. आज इथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा, सभामंडप आणि नयनरम्य परिसर पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही स्टुडिओला आलोय. तर स्वप्नील, कसं झालं तुझं दर्शन? दर्शन खूप छान झालं, मन प्रसन्न पण झालं. आरतीचा सुद्धा मान मिळाला, म्हणजे अनुभवायला मिळाला. खूप भारी वाटलं. आम्ही सकाळी 6ला निघालो होतो, 6:30ला. तर आता आम्ही आलोय 11ला पोचलो इथं. म्हणजे आम्ही थांबत आलो नाश्ता वगैरे करत. तर खूप छान वाटलं. शांतता होती मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणा. तिथल्या शेजारी जे गावं वगैरे होती ती पण चांगली होती गावं. खूप छान प्रवास झाला. असेच आमचे प्रवास बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.